12वीच्या परीक्षा दिलेल्या, विशेषतः सायन्समधून परीक्षा दिलेल्या माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांनो, आज आपला महाराष्ट्र, भारत देश किंबहुना संपूर्ण जगच कोरोना या विषाणूच्या दहशतीखाली आहे. त्याचा डायरेक्ट परिणाम तुमच्या होणाऱ्या सीईटी परीक्षांवर झालेला आहे. त्यामुळे तुमच्या मनात बऱ्याच प्रश्न निर्माण झाले आहेत. परीक्षा होणार का, कधी होणार, यासारखे जे प्रश्न आहेत, त्यामुळं तुमच्या मनावर एक प्रकारचा ताण निर्माण झालेला असणार आहे. तो ताण कमी करण्याचा प्रयत्न मी या व्हिडिओतून करत आहे. अशी अपेक्षा करतो की या व्हिडिओमुळे तुम्हाला निश्चितपणे फायदा होईल. या संकटाच्या काळी तुमच्यापैकी बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनात प्रश्न असे आले आहेत की नेमकी सीईटीची परीक्षा कधी होणार, त्यासाठी सिलेबस काही कमी करणार आहेत का, कोणत्या पद्धतीनं होणार, अशा बऱ्याच प्रश्न तुमच्या मनात उपस्थित आहेत. परीक्षा कधी होणार हे नेमकं आज ना तुम्ही सांगू शकता, ना मी सांगू शकतो, ना या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आजच्या घडीला कोणीही देणार नाही. पण 100% एक मात्र निश्चित आहे की सीईटीची परीक्षा ही होणारच. त्यासाठी आणखीन थोडा वेळ तुम्हाला असंच अभ्यास करत राहायचा आहे. कृपा करून कुणीही परीक्षा लांबल्यामुळे थोडाफार मी रेस्ट घेतो असं म्हणून अभ्यासातून बाहेर पडू नका. त्याचा परिणाम खूपच वाईट होईल. तुम्ही 2 वर्ष अथक परिश्रम करताय आणि आता फक्त 1.5-2 महिन्यासाठीच तुम्ही फक्त अभ्यास करायचा आहे. तेवढ्या काळासाठी धीर धरून झालेला अभ्यास किती परफेक्ट करता येईल त्याकडे लक्ष द्या. तुमचा अभ्यास सोपा व्हावा यासाठी मी माझ्याकडून एक छोटासा प्रयत्न करत आहे. तुम्हाला दररोज मी एका टॉपिकचं क्विक रिव्हिजन या शीर्षकाखाली दररोज एक टॉपिकचं व्हिडिओ पाठवत आहे. त्या व्हिडिओवरून तुम्हाला त्या टॉपिकमध्ये असणारे जे महत्त्वाचे कन्सेप्ट्स आहेत त्याची थोडीफार कल्पना येईल आणि अभ्यासामध्ये तुम्हाला निश्चितपणे फायदा होईल. त्याचबरोबर दररोज एक 50 मार्कांचा फिजिक्सचा सीईटीचा पेपर तुम्हाला सोडवण्यासाठी देत आहे. त्याची उत्तरसहित तो पेपर मी तुम्हाला पाठवत आहे. निश्चितपणे व्हिडिओचा आणि पेपरचा तुम्हाला फायदा होईल. ज्या विद्यार्थ्यांना पेपर पाहिजे असेल आणि व्हिडिओ पाहिजे असतील तर वर लिहिलेला जो माझा नंबर आहे व्हॉट्सअपचा, त्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही तुमचं नाव मला पाठवायचं आहे की जेणेकरून मी एक ग्रुप तयार करतो. त्या ग्रुपवर तुम्हाला ऍड करेन आणि दररोज एक व्हिडिओ आणि एक पेपर तुम्हाला मिळत जाईल. धन्यवाद. मी जो प्रयत्न करतो आहे त्याला तुम्हाला निश्चितपणे फायदा होईल आणि तुम्ही तुमच्या इतर मित्रांना पण त्याच्यामध्ये सहभागी होण्यासाठी सांगाल अशी तुमची अपेक्षा करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सरफेस टेन्शन या टॉपिकचं क्विक रिव्हिजन बघूया. याच्यामध्ये पहिला जो पॉइंट असेल तो वर्क डन किंवा त्यालाच आपण म्हणतो चेंज इन सरफेस एनर्जी, यासाठीचे फॉर्म्युले आपण बघूया. वर्क डन टू इनक्रीज रेडियस ऑफ बबल फ्रॉम R1 to R2. यासाठीचा फॉर्म्युला आहे W इज इक्वल टू 8 पाय R2 स्क्वेअर मायनस R1 स्क्वेअर इंटू T. मी बबल हा शब्द लक्षात ठेवून घ्या, कारण हा फॉर्म्युला आपल्याला बबल साठी वापरायचा आहे. असाच दुसरा फॉर्म्युला आहे तो म्हणजे ड्रॉप साठी. वर्क डन
to increase radius of drop from R1 to R2 is given by ड्रॉपचं रेडियस R1 पासून R2 साठी वाढवायचं असेल तर त्यासाठी वर्क किती होणार W इक्वल टू 4 पाय R2 स्क्वेअर मायनस R1 स्क्वेअर इंटू T. बऱ्याच वेळा परीक्षांमध्ये तुम्ही बबल की ड्रॉप हा शब्द व्यवस्थित वाचून मग कोणता फॉर्म्युला वापरायचा आहे तो निवडा. कदाचित तुम्ही या शब्दाकडे जर दुर्लक्ष झालं असेल तर तुम्ही चुकीचा फॉर्म्युला वापरला तर तुमचे मार्क जाऊ शकतात. ओके, अशा प्रकारचा आणखीन एक फॉर्म्युला आहे वर्क डन टू ब्लो अ बबल ऑफ रेडियस आर. बबल आहे आणि तो बबल रेडियस आर इतका रेडियस बबल तयार करण्यासाठी आपल्याला किती वर्क डन करावं लागेल त्याचा फॉर्म्युला W इज इक्वल टू 8 पाय R स्क्वेअर T. दुसरा फॉर्म्युला आहे तो ड्रॉप साठी वर्क डन टू ब्लो अ ड्रॉप ऑफ रेडियस आर. W इज इक्वल येणार 4 पाय R स्क्वेअर T. ड्रॉप साठी वेगळा फॉर्म्युला आहे आणि या ठिकाणी बबल साठी वेगळा फॉर्म्युला आहे. तुम्ही व्यवस्थित परीक्षेमध्ये प्रश्न वाचून ड्रॉप असेल तर फॉर्म्युला 4 पाय R स्क्वेअर T आणि बबल असेल तर येतो 8 पाय R स्क्वेअर T. व्यवस्थित फॉर्म्युला वापरा. त्यानंतर वर्क डन टू इनक्रीज एरिया ऑफ फिल्म. इथं सोप फिल्म आहे त्या सोप फिल्मचं एरिया आपल्याला A1 पासून A2 पर्यंत वाढवायचं असेल तर त्यासाठीचा फॉर्म्युला आहे W इज इक्वल टू 2T डेल्टा A. दॅट इज 2 इंटू T इंटू ब्रॅकेट A2 मायनस A1. अशा प्रकारे रेशो ऑफ वर्क डन टू ब्लो अ ड्रॉप ऑर बबल. बबल असून दे किंवा ड्रॉप असून दे रेशो काढताना मात्र फॉर्म्युला सेम जो W1 अपॉन W2 इज इक्वल टू R1 स्क्वेअर अपॉन R2 स्क्वेअर. डन इन ब्रेकिंग अ ड्रॉप into n आयडेंटिकल ड्रॉपलेट्स. म्हणजे काय बा एक मोठा ड्रॉप आहे आणि हा ड्रॉप n ड्रॉपलेट्स मध्ये आयडेंटिकल ड्रॉपलेट म्हणजे प्रत्येकाचं रेडियस जे ड्रॉपलेट स्मॉल अशा ड्रॉपलेट्स मध्ये कन्वर्ट होत असेल तर अशा केसमध्ये वर्क डन किती होतं किंवा व्हॉट इज द चेंज इन सरफेस एनर्जी. त्याचा फॉर्म्युला आहे W इज इक्वल टू 4 पाय T इंटू ब्रॅकेट n इंटू स्मॉल r स्क्वेअर मायनस कॅपिटल R स्क्वेअर किंवा W इज इक्वल टू 4 पाय कॅपिटल R स्क्वेअर T इंटू ब्रॅकेट n रेस टू 1/3 मायनस 1 किंवा हाच फॉर्म्युला आपल्याला W इज इक्वल टू 4 पाय R क्यूब T इंटू ब्रॅकेट 1 अपॉन स्मॉल r मायनस 1 अपॉन कॅपिटल R असं लिहिता येतं. बऱ्याच वेळा असं पण म्हणतात की ज्यावेळी मोठा ड्रॉप लहान ड्रॉपलेट्स मध्ये कन्वर्ट होतो त्यावेळी काय होतं नेमकं या प्रोसेस मध्ये काय होतं. इन धिस प्रोसेस एनर्जी इज ऍब्सॉर्ब. म्हणजे हा मोठा ड्रॉप लहान ड्रॉप मध्ये कन्वर्ट होत असताना तो एनर्जी ऍब्सॉर्ब करतो. बऱ्याच वेळा काय होतं की आपल्याला मोठ्या ड्रॉपचं रेडियस किंवा लहान ड्रॉपलेट्स यांच्यापैकी एक रेडियस येतात. तर आपला फॉर्म्युलामध्ये शक्यतो आपल्याला वर्डन काढा असेल तर हा मधला फॉर्म्युला W इक्वल टू 4 पाय कॅपिटल R स्क्वेअर T इंटू ब्रॅकेट n रेस टू 1/3 मायनस 1 हा वापरणं सोपं होतं. अशा वेळी जर तुम्हाला स्मॉल r ची किंमत दिली असेल तर त्याच्यावरून तुम्ही कॅपिटल R काढण्यासाठी R इक्वल टू n रेस टू 1/3 इंटू स्मॉल r हा फॉर्म्युला वापरा म्हणजे तुमचं कॅल्क्युलेशन लवकर होतं. हा झाला वर्क डन इन ब्रेकिंग अ ड्रॉप. मोठ्या ड्रॉपचं लहान ड्रॉपलेट्स मध्ये कन्वर्ट होत असेल. कधी कधी परीक्षांमध्ये उलट पण देतो. लहान लहान ड्रॉपलेट्स एकत्र येऊन मोठा ड्रॉप तयार होत असेल तर अशा केसमध्ये पण वर्क डन किंवा चेंज इन सरफेस एनर्जी फॉर्म्युला सेमच राहतो. हाच फॉर्म्युला वापरता येईल. फक्त बदलतं कुठं की ज्यावेळी लहान लहान ड्रॉपलेट्स एकत्र होऊन मोठा ड्रॉप तयार होतो
त्या केसमध्ये एनर्जी ही रिलीज होते, इथं ऍब्सॉर्ब होतं. मोठ्या ड्रॉपचं लहान ड्रॉप मध्ये कन्वर्ट झालं की एनर्जी ऍब्सॉर्ब होते, पण लहान लहान ड्रॉप्स एकत्र मोठा ड्रॉप तयार झाला असेल तर त्या केसमध्ये एनर्जी रिलीज होते. किती एनर्जी रिलीज होते किंवा वर्क डन काय होतो त्याचे फॉर्म्युले सेमच असणार आहेत. मोठ्या ड्रॉपचं लहान ड्रॉप मध्ये झाला काय किंवा लहान ड्रॉपचं मोठ्या ड्रॉप मध्ये कन्वर्ट झाला काय, दोन्ही केसमध्ये वर्क डन किंवा चेंज इन सरफेसचा फॉर्म्युला एकच. फक्त मोठ्या ड्रॉपचं लहान ड्रॉप मध्ये कन्वर्ट होत असताना एनर्जी ऍब्सॉर्ब होते आणि लहान ड्रॉपचं मोठ्या ड्रॉप मध्ये एक कन्वर्ट होत असताना एनर्जी रिलीज होते. फॉर्म्युला आहे फॉर्म्युला ऑफ सरफेस टेन्शन. आपल्याला सरफेस टेन्शन T is given by T equal to H R rho G upon 2 cos theta. यामध्ये H means height of liquid column inside the capillary, R radius of capillary, rho density of the liquid आणि theta म्हणजे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. या फॉर्म्युल्यावर तुम्हाला सीईटीला बऱ्याच वेळा प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. आता हा फॉर्म्युला आपण यूज करत असताना समजा जर लिक्विड राईज इनसाइड द कॅपिलरी, त्या कॅपिलरी मध्ये लिक्विड राईज झालं असेल तर याचे आपण पॉझिटिव्ह घेतोय. आणि इफ लिक्विड फॉल्स इनसाइड द कॅपिलरी, म्हणजे जर लिक्विड त्या कॅपिलरी मध्ये फॉल होत असेल तर त्या केसमध्ये याचे आपण काय घेतोय बरं, निगेटिव्ह घेतोय. तसंच याच फॉर्म्युल्यावरून आपला आणखीन एक महत्वाचा फॉर्म्युला लिहिता येतो, तो म्हणजे H1/H2 इज इक्वल टू R2/R1. आपल्याकडे जर दोन कॅपिलरी असतील आणि समजा एका कॅपिलरीचं रेडियस R1 आहे, दुसऱ्या कॅपिलरीचं रेडियस R2 असेल, R1 कॅपिलरी मध्ये R1 रेडियस असणाऱ्या कॅपिलरी मध्ये जर लिक्विड H1 हाईट पर्यंत राईज असेल तर R2 कॅपिलरी मध्ये किती राईज होईल असा प्रश्न विचारतात. तर त्या केसमध्ये आपण H1/H2 इज इक्वल टू R2/R1 हा फॉर्म्युला यूज करू शकतो. अशाच प्रकारे दोन कॅपिलरीचं रेडियस ऐवजी त्यांचं एरिया ऑफ क्रॉस सेक्शन दिलं असतील तर त्या केसमध्ये त्यांच्यामध्ये राईज होणाऱ्या लिक्विडचे हाईट्स किती असतील त्याचा फॉर्म्युला आहे H1/H2 इज इक्वल टू रूट ऑफ A2/A1. त्याचबरोबर वेट ऑफ लिक्विड इन कॅपिलरी, कॅपिलरी मध्ये जे लिक्विड राईज होतं त्याचं वेट किती असतं तर तो mg इज इक्वल टू 2πr इंटू t इंटू कॉस थिटा असं आहे. बऱ्याच वेळा तुम्हाला लिफ्ट वर आधारित काही प्रश्न विचारतात. हाईट ऑफ लिक्विड इन लिफ्ट, समजा एक कॅपिलरी आपण घेतली आहे आणि त्या कॅपिलरी मध्ये ऑन द सरफेस ऑफ अर्थ जर लिक्विड H हाईट मध्ये राईज असेल तर त्याच कॅपिलरी मध्ये जेव्हा ती लिफ्ट मध्ये असते त्यावेळी किती लिक्विड राईज होईल तर ते फॉर्म्युला असणार आहे H डॅश इज इक्वल टू G/G प्लस मायनस A इंटू H. ह्याच्यामध्ये जर लिफ्ट वर असेल, अपवर्ड असेल तर साइन प्लस घ्यायचं आणि इफ लिफ्ट जर खाली येत असेल तर त्या केसमध्ये एच आपण साइन काय घेतो बरं, मायनस घेतो. त्याचबरोबर आणखीन एक प्रश्न बऱ्याच वेळा विचारला जातो. समजा एखाद्या कॅपिलरी मध्ये लिक्विड H हाईटला राईज झाले आहे आणि जर ती कॅपिलरी मी व्हर्टिकल पासून थीटा इतक्या डिग्रीनं त्याला टिल्ट केला असेल तर त्या केसमध्ये त्या कॅपिलरी मध्ये किती लेंथ पर्यंत लिक्विड राहील असं विचारतात. तर त्याचा फॉर्म्युला येणार L इज इक्वल टू H/cos थीटा. असे थेरॉटिकल प्रश्न बघूया आपण. सपोज इफ ऍडहेसिव्ह फोर्स इज ग्रेटर दॅन कोहेसिव्ह फोर्स असेल तर त्या केसमध्ये लिक्विड सरफेसचा शेप कॉन्केव्ह असतो. अशा केसमध्ये लिक्विड राईज इनसाइड द कॅपिलरी, कॅपिलरी मध्ये लिक्विड राईज होते
या केसमध्ये अँगल ऑफ कॉन्टॅक्ट थीटा हा लेस दॅन 90 असतो आणि अशा प्रकारचं लिक्विड हे सरफेसला वेट्स करतो, वेट्स द सरफेस. समजा जर ऍडिटिव्ह फोर्स इज लेस दॅन कोहेसिव्ह फोर्स असेल तर अशा केसमध्ये लिक्विड सरफेस हा कॉन्व्हेक्स असतो. इन सच केस लिक्विड फॉल इनसाइड द कॅपिलरी, कॅपिलरी मध्ये लिक्विड फॉल होतो. या केसमध्ये अँगल ऑफ कॉन्टॅक्ट थीटा इज ग्रेटर दॅन 90 असेल आणि सच लिक्विड डज नॉट वेट्स द सॉलिड सरफेस, सॉलिड सरफेसला तो वेट्स करणार नाही. त्यानंतर बघूया आपण इफेक्ट ऑफ इम्प्युरिटी ऑन सरफेस टेन्शन. आपल्याकडे दोन प्रकारच्या इम्प्युरिटी असतात. जर इम्प्युरिटी सोल्युबल असेल तर अशा केसमध्ये सरफेस टेन्शन इनक्रीज होतं. फॉर एक्झाम्पल when NaCl, that means salt is added to water, its surface tension increases. आणि समजा जर इम्प्युरिटी पार्टली सोल्युबल असेल तर अशा केसमध्ये सरफेस टेन्शन डिक्रीज होतं. फॉर एक्झाम्पल सोपमुळे पाण्याचं सबलिमेशन कमी होतं. आणखीन एक महत्वाचा प्रश्न बऱ्याच वेळा विचारला जातो, त्यासाठी हे वाक्य लक्षात घ्या. मोलेक्युल्स ऑन द सरफेस ऑफ लिक्विड हॅव मॅक्झिमम पोटेन्शियल एनर्जी. जे मोलेक्युल सरफेसवर असतात लिक्विडच्या त्यांना सगळ्यात जास्त पोटेन्शियल एनर्जी असते. त्यानंतर बघूया आपण इफेक्ट ऑफ टेम्परेचर. जनरली टेम्परेचर इन्क्रीजेस, सरफेस टेन्शन डिक्रीजेस. आणि त्यासाठीचा फॉर्म्युला आहे T इज इक्वल टू T0 इन ब्रॅकेट 1 मायनस अल्फा थीटा. याच्यामध्ये T0 मीन सरफेस टेन्शन ऍट 0 डिग्री सेल्सिअस. थीटा म्हणजे टेम्परेचर आणि अल्फा हा कॉन्स्टंट असतो, याला म्हणतो आपण कोइफिशियंट ऑफ सरफेस टेन्शन. त्यानंतर आता जनरली टेम्परेचर इन्क्रीज केला तर सरफेस टेन्शन डिक्रीज होतो. पण इन केस ऑफ मोल्टन कॅडमियम अँड मोल्टन कॉपर सरफेस टेन्शन इन्क्रीज विथ इन्क्रीज इन टेम्परेचर. मोल्टन कॅडमियम आणि मोल्टन कॉपर मध्ये मात्र टेम्परेचर इन्क्रीज झालं तर सरफेस टेन्शन इन्क्रीजच होतं. बाकी सगळ्यांच्या केसमध्ये टेम्परेचर इन्क्रीज झाला तर सरफेस टेन्शन डिक्रीज होतं. फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन याचे काही फॉर्म्युले बघूया. जनरल फॉर्म्युला आहे F इक्वल टू T इंटू कॅपिटल L. या फॉर्म्युल्यामध्ये येणारा हा जो कॅपिटल L आहे हा त्या ऑब्जेक्टचा शेप कसा आहे त्याच्यावर डिपेंड आहे. L डिपेंड्स ऑन द शेप ऑफ द ऑब्जेक्ट. आपल्याला परीक्षेला विचारले जाणारे साधारणतः 8 वेगवेगळे शेप्स आहेत. त्यापेक्षा वेगळा कुठला शेप असू शकत नाही. त्या सगळ्यांसाठी L किती येतो तो आपण या टेबलमध्ये दिला आहे. समजा वायर किंवा नीडल असेल तर त्या केसमध्ये कॅपिटल L इज इक्वल टू 2 इंटू स्मॉल l. त्या ठिकाणी स्मॉल l म्हणजे लेंथ ऑफ द वायर असेल. दुसरा शेप असेल स्क्वेअर फ्रेम आहे. हा स्क्वेअर फ्रेम आहे. फ्रेम असेल तर आतून तो काय असेल रिकामा असेल. तर या केसमध्ये कॅपिटल L इज इक्वल टू 8 इंटू स्मॉल l येतो. स्मॉल l मीन्स साइड ऑफ द स्क्वेअर. तिसरा शेप असू शकतो स्क्वेअर प्लेट असेल. आपण आता फ्रेम बघितला तसं आता स्क्वेअर प्लेट आहे. तर प्लेटसाठी आतला भाग हा भरीव असतो. त्यामुळे या केसमध्ये L इक्वल टू 4 इंटू स्मॉल l. स्मॉल l म्हणजे लेंथ ऑफ द प्लेट असेल. त्यानंतर चौथा येऊ शकतो रेक्टेंग्युलर फ्रेम. या फ्रेमची लेंथ L आहे आणि ब्रेड्थ B असेल तर L इक्वल टू 4 इंटू ब्रॅकेट L प्लस B असं होईल. त्यानंतरचा पाचवा ऑब्जेक्ट येऊ शकतो रेक्टेंग्युलर प्लेट. परत रेक्टेंग्युलर प्लेट असल्यामुळं आतून भरीव आहे त्यामुळे L इज इक्वल टू 2 इंटू L प्लस B असं होईल. सर्क्युलर रिंग असेल तर रिंग साठी कॅपिटल L येतो 4 पाय r. आणि जर सर्क्युलर प्लेट असेल तर त्या केसमध्ये L इक्वल येतो 2 पाय r. सॉरी, जर समजा आपल्याला ऑब्जेक्ट
हा सर्क्युलर प्लेट ऑफ इनर रेडियस R1 अँड आउटर रेडियस R2 असं दिलं असेल. आउटर रेडियस इनर रेडियस जर दिला असतील तर त्या केसमध्ये एल येतो 2 पाय इंटू ब्रॅकेट R1 प्लस R2. हे झाले काही नेहमी विचारले जाणारे ऑब्जेक्ट्स. कधी कधी समजा मला दोन प्लेट्स दिलेत आणि त्या दोन प्लेटच्या मध्ये एक लिक्विडचा लेअर आहे एल इतक्या लेंथचा किंवा एल थिकनेसचा, तर हे दोन्ही प्लेट्स सेपरेट करण्यासाठी किती फोर्स लागतो. F इज इक्वल टू 2T A अपॉन स्मॉल एल. ए म्हणजे एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ऑफ द प्लेट, टी सरफेस टेन्शन आणि स्मॉल एल म्हणजे इथं जो लिक्विड लेअर आहे त्याचं विड्थ असेल. हाच फॉर्म्युला इन टर्म्स ऑफ व्हॉल्यूम पण लिहित होते 2TA स्क्वेअर बाय व्ही. व्ही म्हणजे इथं असणाऱ्या या लिक्विडचं व्हॅल्यूम किंवा 2TV अपॉन एल स्क्वेअर असं पण आपल्याला एक्सप्रेस करता येतं. त्यानंतर एक्सिस प्रेशर इनसाइड अ ड्रॉप किंवा इनसाइड अ बबल साठी फॉर्म्युला आहे डेल्टा पी इक्वल टू 2T अपॉन आर. ड्रॉप साठीचा फॉर्म्युला हा आणि डेल्टा पी इक्वल टू 4T बाय आर फॉर बबल घेतोय. एक्सिस प्रेशरचा रेशो पण बरोबर विचारतात. रेशो P1 अपॉन P2 इक्वल टू येतो R2 अपॉन R1. फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन याचे काही फॉर्म्युले बघूया. जनरल फॉर्म्युला आहे F इक्वल टू T इंटू कॅपिटल एल. या फॉर्म्युल्यामध्ये येणारा हा जो कॅपिटल एल आहे हा त्या ऑब्जेक्टचा शेप कसा आहे त्याच्यावर डिपेंड आहे. एल डिपेंड्स ऑन द शेप ऑफ द ऑब्जेक्ट. आपल्याला परीक्षेला विचारले जाणारे साधारणतः 8 वेगवेगळे शेप्स आहेत. त्यापेक्षा वेगळा कुठला शेप असू शकत नाही. त्या सगळ्यांसाठी एल किती येतो तो आपण या टेबलमध्ये दिला आहे. समजा वायर किंवा नीडल असेल तर त्या केसमध्ये कॅपिटल एल इज इक्वल टू 2 इंटू स्मॉल एल. या ठिकाणी स्मॉल एल म्हणजे लेंथ ऑफ द वायर असेल. दुसरा शेप असेल स्क्वेअर फ्रेम आहे. हा स्क्वेअर फ्रेम आहे. फ्रेम असेल तर आतून तो काय असेल रिकामा असेल. तर या केसमध्ये कॅपिटल एल इज इक्वल टू 8 इंटू स्मॉल एल येतो. स्मॉल एल मीन्स साइड ऑफ द स्क्वेअर. तिसरा शेप असू शकतो स्क्वेअर प्लेट असेल. आपण आता फ्रेम बघितला तसं आता स्क्वेअर प्लेट आहे. तर प्लेट साठी आतला भाग हा भरीव असतो. त्यामुळे या केसमध्ये एल इक्वल टू 4 इंटू स्मॉल एल. स्मॉल एल म्हणजे लेंथ ऑफ द प्लेट असेल. त्यानंतर चौथा येऊ शकतो रेक्टेंग्युलर फ्रेम. या फ्रेमची लेंथ एल आहे आणि ब्रेड्थ बी असेल तर एल इक्वल टू 4 इंटू ब्रॅकेट एल प्लस बी असं होईल. त्यानंतरचा पाचवा ऑब्जेक्ट येऊ शकतो रेक्टेंग्युलर प्लेट. परत रेक्टेंग्युलर प्लेट असल्यामुळं आतून भरीव आहे त्यामुळे एल इज इक्वल टू 2 इंटू एल प्लस बी असं होईल. सर्क्युलर रिंग असेल तर रिंग साठी कॅपिटल एल येतो 4 पाय आर आणि जर सर्क्युलर प्लेट असेल तर त्या केसमध्ये एल इक्वल टू येतो 2 पाय आर. सॉरी, जर समजा आपल्याला ऑब्जेक्ट हा सर्क्युलर प्लेट ऑफ इनर रेडियस R1 अँड आउटर रेडियस R2 असं दिलं असेल. आउटर रेडियस इनर रेडियस जर दिला असतील तर त्या केसमध्ये एल येतो 2 पाय इंटू ब्रॅकेट R1 प्लस R2. हे झाले काही नेहमी विचारले जाणारे ऑब्जेक्ट्स. कधी कधी समजा मला दोन प्लेट्स दिलेत आणि त्या दोन प्लेटच्या मध्ये एक लिक्विडचा लेअर आहे एल इतक्या लेंथचा किंवा एल थिकनेसचा, तर हे दोन्ही प्लेट्स सेपरेट करण्यासाठी किती फोर्स लागतो. F इज इक्वल टू 2TA अपॉन स्मॉल एल. ए म्हणजे एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ऑफ द प्लेट, टी सरफेस टेन्शन आणि स्मॉल एल म्हणजे इथं जो लिक्विड लेअर आहे त्याचं विड्थ असेल. हाच फॉर्म्युला इन टर्म्स ऑफ व्हॉल्यूम पण लिहित होते 2TA स्क्वेअर बाय व्ही. व्ही म्हणजे इथं असणाऱ्या या लिक्विडचं व्हॅल्यूम किंवा 2TV अपॉन एल स्क्वेअर असं पण आपल्याला एक्सप्रेस करता येतं. त्यानंतर एक्सिस प्रेशर इनसाइड अ ड्रॉप
किंवा इनसाइड बबल साठी फॉर्म्युला आहे डेल्टा पी इक्वल टू 2T अपॉन आर. ड्रॉप साठीचा फॉर्म्युला हा, आणि डेल्टा पी इक्वल टू 4T बाय आर फॉर बबल घेतोय. एक्सिस प्रेशरचा रेशो पण बरेच वेळ विचारतात. रेशो P1 अपॉन P2 इक्वल टू येतो R2 अपॉन R1.